सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण खमंग, खुसखुशीत आणि मस्त काटेरी गव्हाच्या पिठाची चकली कशी करायची हे बघतोय. ही चकली करायला खूप सोपी आहे आणि मस्त संपेपर्यंत कुरकुरीत राहते आणि बिलकुल तेलकटही होत नाही. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपल्याला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला आता 2 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे. गव्हाचं पीठ घेण्याअगोदर आपल्याला गव्हाचं पीठ चांगलं चाळून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर असे मेजरिंग कप नसतील तर तुम्ही इथे घरातील कुठल्याही वाटीचा वापर पीठ मोजण्यासाठी करू शकता. आता या कपड्याची आपल्याला पोटली बांधून घ्यायची आहे. तुम्हाला जर अशा प्रकारे याची पोटली बांधता येत नसेल तर तुम्ही दोन्ही कडेचा एक एक काठ पकडून त्याच्या 2-2 गाठी मारून घेतल्या तरीसुद्धा चालेल. मी तुम्हाला आज कुकरमध्ये पीठ न वापरता सोप्या पद्धतीने पीठ कसं वापरायचं हे सुद्धा दाखवणार आहे. तर आपली आता पोटली बांधून झाली. आता हे पीठ आपण वाफवण्यासाठी ठेवूयात. आता गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे आणि त्यावरती अशा प्रकारची चाळणी ठेवायची. आता या चाळणीवरती आपल्याला अशी छोटी प्लेट ठेवायची आणि या प्लेटवरती आपल्याला पिठाची पोटली ठेवायची. प्लेट ठेवल्यामुळं काय होतं की वाफेचं पाणी पिठाला लागत नाही आणि पीठ आपलं ओलं होत नाही. आता झाकण ठेवून हे पीठ आपल्याला 15 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती. तर 15 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढून पीठ वाफलं का नाही हे चेक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता बोटाला पीठ असं कडक लागतं आहे, तेव्हा समजायचं पीठ आपलं चांगलं वाफलं आहे. पीठ जर सैल असेल तर आणखी 4-5 मिनिटे हे पीठ तुम्हाला वाफू द्यायचं आहे. आता मी गॅस बंद केला आहे. हे पीठ आता आपण बाहेर काढून थोडंसं थंड करून घेऊयात. 10 मिनिटे साधारण पीठ मी थोडंसं थंड होऊ दिले. आता आपण याची गाठ सोडून हे पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. ताट आपल्याला पहा मोठं घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून हे पीठ आपल्याला व्यवस्थित या ताटामध्ये फोडता येईल. तर तुम्ही पाहू शकता पीठ आपलं काय छान वाफलेलं आहे. आता हे वाफलेलं पीठ आपल्याला फोडून बारीक करून घ्यायचं आहे. पीठ फोडण्यासाठी तुम्ही तांब्याचा, वाटीचा, ग्लासचा किंवा खलबत्त्याचा सुद्धा वापर करू शकता. ज्याने तुम्हाला पीठ अगदी सहज पटकन फोडता येईल त्याने हे पीठ तुम्हाला फोडून घ्यायचं आहे. पण मी इथे हातानेच हे पीठ अशा प्रकारे फोडून घेते. पटकन होतं पहा, जास्त वेळ लागत नाही. झटपट ही चकली बनते. पीठही आपलं मस्त वाफलं आहे. पीठ असं चांगलं वाफलं की छान हलकं होतं आणि त्यामुळे आपली चकलीसुद्धा खुसखुशीत हलकी बनते. पीठ चांगलं वाफणं खूप गरजेचं आहे. पीठ जर वाफलं नाही तर चकली तुमची परफेक्ट बनणार नाही, थोडीशी लूज पडेल. तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण पीठ मी व्यवस्थित फोडून घेतलं आहे. पण तरीसुद्धा पहा या पिठामध्ये बारीक गाठी राहतात. तर या गाठी आपल्याला चाळणीने चाळून घ्यायच्या आहेत म्हणजे पीठ खाली पडेल आणि गाठी चाळणीत राहतील. ही गव्हाच्या पिठाची चकली करायला खूप सोपी आहे. पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही परफेक्ट बनवू शकाल. जर मी सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो करून ही चकली बनवली तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कुठेही व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे. म्हणजे तुम्ही चकली बनवली तर पहिल्याच प्रयत्नामध्ये ही चकली तुम्ही परफेक्ट बनवाल. ही चकली तसं तर करायला खूप सोपी आहे. मस्त खुसखुशीत बनते आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहते आणि खायलाही खूप चवदार लागते. तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पीठ जे आहे मी चाळून घेतले. आता चाळणीमध्ये ज्या पिठाच्या शिल्लक गाठी आहेत त्यासुद्धा आपल्याला अशा पद्धतीने हाताने फोडून घेऊन परत या पिठाला चाळून घ्यायचे. संपूर्ण पीठ चाळून झाल्यानंतर लगेच आपण यामध्ये मसाले घालून घेऊयात. तर 1 चमचा लाल तिखट घालायचे. चिमूटभर यामध्ये हळद घालायची. हळद खूप जास्त घालायची नाही. आता 1 चमचा भाजलेल्या धण्याची पावडर घालायची. आता 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची. आता 2 छोटे चमचे तीळ घालायचे. आता अर्धा चमचा यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे. पण ओवा डायरेक्ट यामध्ये न घालता आपल्याला हातावरती घेऊन ओव्याला थोडंसं क्रश करायचं आहे म्हणजे ओव्याचा फ्लेवर या चकलीमध्ये छान उतरतो. आता चवीपुरतं मीठ घालायचे. आता हे घातलेले सर्व मसाले आपण या पिठामध्ये चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहेत. मी जे मसाल्याचं प्रमाण सांगितले ते या पिठासाठी अगदी परफेक्ट होतं. पण तुम्हाला जर यातले काही मसाले कमी किंवा अधिक करायचे असेल तर करू शकता. जसं की तुम्हाला तिखट जर यापेक्षा कमी हवं असेल तर तुम्ही कमी घालू शकता किंवा यापेक्षा जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त देखील घालू शकता. तर पीठ पहा आपलं चांगलं मिक्स झाले म्हणजेच मसाले यामधले चांगले मिक्स झालेत. आता यामध्ये आपल्याला 2 छोटे चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आणि सुरुवातीला हे तेल आपल्याला चमच्याने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. खूप कडकडीत तेल आपण यामध्ये घातलं आहे. हात घातला तर हात भाजू शकतो.
तर सुरुवातीला चमच्याने मिक्स करा आणि थोडंसं मिक्स झालं की चमचा बाहेर काढा आणि मग हे तेल संपूर्ण पिठाला अगदी व्यवस्थित लावून घ्या. 2 कप पिठासाठी छोटे 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन हे अगदी परफेक्ट होतं. तुम्ही जर तेल यामध्ये जास्त वापरलं तर तेलात टाकल्यानंतर तळताना ही चकली लगेच विरघळेल. तर कमी तेलाचं मोहन या चकलीसाठी लागतं. खूप जास्त तेल इथे वापरायचं नाही. तुम्ही वाटीने पीठ मोजलं तरीसुद्धा तुम्हाला छोटे 2 चमचेच यामध्ये तेल घालायचे. तर तुम्ही पाहू शकता पिठाला मी तेल अगदी व्यवस्थित लावून घेतले. आता पीठ आपण मळून घेऊयात. तर हे चकलीचं पीठ मळण्यासाठी इथे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. नॉर्मल पाणी इथे आपल्याला पीठ मळण्यासाठी वापरायचं नाही. गरम पाणी म्हणजे खूप उकळतं पाणी देखील इथे वापरायचं नाही. हे पीठ आपण मळू शकू हाताने इतपत हे पाणी आपल्याला गरम हवं आहे. तर इथे ही देखील खूप महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवा. तर आता असंच आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ थोडं घट्टसरच मळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता पीठ मी अगदी परफेक्ट मळून घेतले. खूप घट्टही नाही आणि खूप जास्त सैलही नाही. अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ खूप सैल झालं तर चकलीला काटे छान येत नाहीत आणि पीठ खूप घट्ट झालं तर चकली पाडताना मध्येच तुटते. आता लगेच आपण चकली बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी सोऱ्या घेतला आहे आणि त्याला चकलीची प्लेट देखील लावून घेतली. आता सोऱ्याला मी तेल लावलं नाही. इथे तुमची इच्छा, तुम्हाला जर तेल लावायचं असेल तर तुम्ही सोऱ्याला थोडंसं तेल लावून घेऊ शकता. आता आपण तयार केलेलं पीठ आपल्याला अशा प्रकारे यामध्ये भरून घ्यायचं आहे. सोऱ्यामध्ये पीठ भरताना पहा चांगलं प्रेस करायचं आहे. मध्ये गॅप ठेवायचा नाही. मध्ये जर गॅप राहिला तर चकली पाडताना मध्ये तुटू शकते. आता सोऱ्या बंद करून आपण लगेच चकली बनवायला सुरुवात करूयात. तर चकली बनवण्यासाठी इथे मी 2 प्लेट घेतल्यात. प्लेटवरती मी चकल्या बनवणार आहे. तुम्ही या चकल्या ताटावरती बनवू शकता, बटर पेपरवरती बनवू शकता किंवा एखाद्या पॉलिथिन शीटवरती सुद्धा बनवू शकता. तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त काटेरी आपली चकली तयार झाली आहे आणि पाडताना मध्येच कुठेही तुटत नाही. आता चकली बनवून झाली की आपल्याला असं तोडून हे टोक इथे चिकटवून घ्यायचं आहे, म्हणजे तळताना चकली तेलामध्ये सुटत नाही. आता दुसरीसुद्धा चकली मी अशाच प्रकारे बनवून घेते. तर तुम्ही पाहू शकता दोन्ही चकल्या मी मस्त बनवून घेतल्यात आणि खूप छान काटेरी आपल्या चकल्या तयार झाल्यात. आता या चकल्या आपण लगेच तळून घेऊयात. त्यासाठी इथे मी गॅसवरती तेल कढईमध्ये अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. आपण अशा प्लेटवरती चकल्या पाडून घेतल्यामुळे तेलात टाकायला सुद्धा त्या सोप्या जातात. आता चकली तेलात टाकल्यानंतर फ्लेम आपल्याला सुरुवातीला फुलच ठेवायची आहे आणि चकली अशी थोडीशी तळली की मगच ती आपल्याला पलटून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त या चकल्या तयार झाल्यात. आता चकली पलटून घेतल्यानंतर लगेच आपल्याला फ्लेम लो करायची आहे आणि लो गॅसवरती आलटपलट करून खमंग खुसखुशीत या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. आता चकल्या आतपर्यंत तळल्यात की नाही हे कसं ओळखायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. चकल्या आतपर्यंत तळल्या की अशा कढईच्या तळाला जाऊन बसतात आणि तेलातले बुडबुडे आहेत ते पूर्ण कमी होतात. तेव्हा समजायचं आपल्या चकल्या आतपर्यंत परफेक्ट तळल्यात. आता चकली आपण बाहेर काढली, तुम्ही पाहू शकता खूप मस्त ही चकली तयार झालेली आहे. आता राहिलेल्या चकल्यासुद्धा मी याच पद्धतीने तळून घेते. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण चकल्या मी तळून घेतल्यात. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये 10 ते 12 चकल्या मोठ्या साईजच्या आरामात तयार होतात. तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपल्या खुसखुशीत काटेरी चकल्या तयार झाल्यात. तुम्हाला जर या चकल्या अर्धा किलोच्या किंवा किलोच्या प्रमाणात बनवायच्या असतील तर तुम्ही काय करायचं, पीठ मोजल्यानंतर परत ते पीठ वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला यामध्ये तेल घालायचं आहे. प्रत्येक वाटीला फक्त 1 छोटा चमचा तेल घालायचं आहे. तेलाचं मोहन तुम्ही अजिबात जास्त घालायचं नाही. तेलाचं मोहन जर जास्त झालं तर चकली बिघडते. तर तुम्हाला ही झटपट होणारी खमंग खुसखुशीत काटेरी गव्हाच्या पिठाची चकली कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.